चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। नागभीड तालुक्यातील किटाडी मेंढरजोडी हनुमान मंदिर परिसरातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या वनिता शंकर उईके यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही हृदयद्रावक घटना आज म्हणजेच 19 मे रोजी सकाळी अंदाजन 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास वन विकास महामंडळ कक्ष क्रमांक 69 मध्ये घडली। दररोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर काळाने अचानक झडप घातली आणि एका क्षणात संसाराचा आधार हिरावला गेला। वनिता उईके या सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या। त्यांच्या सोबत 4 ते 5 महिला देखील होत्या। मात्र काही वेळानंतर वनिता या दिसेनाशा झाल्या। यानंतर महिलांनी गावात माहिती दिली। गावातील काही नागरिक जंगलात पोहोचले असता पट्टेदार वाघ वनिता उईके यांना खात असल्याचे भीषण दृश्य दिसून आले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाघ काही वेळ मृतदेहाजवळ बसून होता, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती तात्काळ वन विभाग, पोलीस स्टेशन आणि वन विकास महामंडळाला देण्यात आली। घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे तसेच वन विकास महामंडळाचे एसटी वाढीवा हे उपस्थित होते। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे। जंगलाशी रोज संघर्ष करत जगणाऱ्या गरीब कुटुंबांच्या जीवनाची ही अत्यंत वेदनादायी वास्तवता आहे। तेंदूपत्ता संकलनासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून उईके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। लोकनाथ न्यूज, भोजराज नवघडे।